नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण शिवणार आहोत कटोरी ब्लाऊज, तोही बिना अस्तरचा, फक्त 15 मिनिटात खूप सोप्या पद्धतीनं आणि छोट्या छोट्या टिप्ससहित. तर बघू शकता, हा ब्लाऊज घेतलेला आहे. पूर्ण सुरुवातीला कटिंग करून घ्या, म्हणजे जे काही आपली पाठीची पट्टी, हुकलूक पट्टी आणि गोट पट्टी, ह्या सर्व पट्ट्या अगोदर कट करून घ्यायचं, म्हणजे आपला ब्लाऊज फार स्पीडमध्ये आणि फार सोप्या पद्धतीनं तयार होतो. तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट साईड तयार करायची आहे. तर तुम्ही फ्रंट साईड पण तयार करू शकता, बॅक साईडनं पण सुरुवात करू शकता. तर मी आत्ता सुरुवातीला कटोरी जोडून घेत आहे. तर कटोरीला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, सिंगल मारू नका. बऱ्याच वेळा काय होतं की सिंगल जर टिप मारली तर बऱ्याच वेळा उसवायची शक्यता असते, त्यामुळं कुठल्याही टिपा असू दे, डबल टिप शक्यतो मारा. त्याच्यानंतर बघू शकता, कटोरी जर जास्त होत असेल तर जी जास्त कटोरी झाली आहे ना, ती खालच्या साईडनं तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आणि व्यवस्थित लेवल करू शकता. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला टक्स घ्यायचे आहेत. तर टक्स आहे हा 1.5 इंच रुंदीला आणि उंचीला आहे 2.5 इंच. तर मी 1.5 इंच रुंदीला घेतलेला आहे, उंचीला 2.5 इंच घेतलेला आहे. हा आहे 38 चेस्टचा ब्लाऊज. तर ह्या साईडला पण आपण कटोरीला तशाच पद्धतीनं टक्स घेणार आहोत. त्याच्यानंतर ना थोडासा अर्धा इंच आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला योगपट्टी जोडताना व्यवस्थित फिनिशिंग सहित जोडल्या जावी आणि अगदी प्रॉपर फ्रंट साईडला फिटिंग परफेक्ट बसण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला. बऱ्याच वेळा काय होतं की साधा ब्लाऊज असतो, पन्ना कमी असतो, त्यामुळं बऱ्याच वेळा योगपट्टी डबल लागती, म्हणजे वरचं मेन कापड आणि आतलं आतलं कापड. तर त्यावेळेस तुम्ही जर समजा तुमच्याकडे मॅचिंगचं कापड असेल तर ते सुद्धा तुम्ही आतल्या साईडला वापरू शकता. आणि त्याच्यानंतर मी अस्तर लावून घेत आहे. पूर्ण टीप अगोदर मारून घेतलेली आहे दोन्ही ह्याला. आतलं जे कापड असतं ना, त्याच्यावरती आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. जे काही कमी जास्त कापड जोडून झाल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एका साईडला, ह्या पण साईडला मी दाब टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित, शिस्तीत आणि फिनिशिंग सहित. तर ह्या पण साईडला आपण योगपट्टी जोडून घेऊयात. फ्रंट साईड उलटी करून आतलं पण असं व्यवस्थित करून आपल्याला पूर्ण असं आतल्या साईडला सगळं कापड ढकलून आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. परत सर्व कापड असं बाहेर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान फिनिशिंग सहित आपली योगपट्टी जोडल्या गेलेली आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा योगपट्टी जोडून घ्या. खूप प्रॉपर आणि खूप फिनिशिंग सुंदर येतं. त्याच्यानंतर आपल्याला लावून घ्यायची आहे हुकलूक पट्टी. त्यासाठी जरी अखंड कापड नाही मिळालं तर जॉईंट देऊन तुम्ही पट्टी तयार नक्की करू शकता. तर मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, एका साईडला मी फोल्ड करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ती पट्टी जोडून घ्यायची आहे. म्हणजे ही झाली आपली लूक पट्टी. लूक पट्टी रुंदीला थोडी जास्त असती, कारण लूक पट्टीची रुंदी आपल्याला जास्त ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे 1.5 इंचाची तुम्ही शक्यतो पट्टी घ्या. त्याच्यानंतर सरळ अशी मी टीप मारून घेतली आणि एक्स्ट्रा एक टीप मारली. फिनिशिंग, पट्टीला फिनिशिंग छान दिसावं यासाठी डबल टीप मारून घ्या, त्यामुळे चापून छान पट्टी बसते आपली. त्याच्यानंतर आपल्याला लावून घ्यायची ह्या साईडला हुक पट्टी. हुक पट्टीसाठी मी 1 इंच कापड घेतलेलं आहे, एका साईडला मी फोल्ड करून घेतलेलं आहे, तेही असं टीप मारून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यावरती मी दाब टीप मारून घेतलेली, आतल्या साईडला ही पट्टी फोल्ड करून परत टीप मारून घ्यायची आपल्याला.
तर चेक करायचं आहे दोन्ही पट्टीची उंची एकसारखी झालेली आहे की नाही, आणि ज्या पट्टीची उंची जास्त आहे ती पट्टी थोडीशी कट करून घ्या आणि थोडा गळ्याला व्यवस्थित प्रॉपर असा शेप द्या, कारण ब्लाऊज घालून झाल्यानंतर सुद्धा फ्रंट साईडला सुद्धा गळा व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे, त्यामुळे थोडासा त्याला शेप देऊन घेण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. गळ्याची उंची घेतलेली आहे मी 9.5 इंच, रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. अशा पद्धतीनं गळासुद्धा कट करून घ्या. मध्यापासून घ्यायचं ह्या साईडला 4.5 इंच पाठीच्या टक्ससाठी, ह्या साईडला 4.5 इंच उंची घ्यायची आपल्याला, 5.5 इंच ह्या साईडला पण 5.5 इंच, आणि इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच, म्हणजे टोटल 1 इंचाचा आपल्याला टक्स घ्यायला लागणार आहे. टक्सची खालच्या साईडला रुंदी जास्त असते आणि वरती जसं आपण टक्स मारत होतो तसं रुंदी थोडी कमी कमी निमुळता असा टक्स आपल्याला करायचा आहे. तर बघू शकता 2 टक्स आपले मारून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लावून घ्यायची आहे पाठीची पट्टी. पाठीची पट्टी लावण्यासाठी जे काही आपलं कापड शिल्लक राहिलेलं असेल ना, तर ते जोडून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर 1 इंचाची तुम्ही पाठीची पट्टी घेऊ शकता. बरेच जणांच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते, कोणी 1.25 इंचाची घेतं, कोण 1.5 इंचाची घेतं, तर मी घेतलेली आहे इथं 1 इंचाची पट्टी. एका साईडला तुम्ही फोल्ड करून घ्या बारीक 1/2 इंचाचा. त्याच्यानंतर पट्टीला पण सुद्धा व्यवस्थित सरळ करून घ्या, बऱ्याच वेळा कमी जास्त होतं, तर पट्टी ही स्ट्रेट व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर टक्सच्या इथे आल्यानंतर 1/2 इंच थोडासा चून घ्या बारीकशी, आणि सरळ अशी टीप मारून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित, तीही पट्टीच्या साईडला मारून घ्या, आणि आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करून वरून मोठी टीप अशी मारून घ्यायची आहे. नंतर आपल्याला ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर पाठीच्या साईडला पण आपल्याला हेमिंग करून घ्यायचं आहे. ही असणार आहे आपली कच्ची टीप, ती नंतर आपल्याला उसवायची आहे. तर आता आपण घेणार आहोत शोल्डर जोडून. तर अर्धा इंचावरती आपल्याला शोल्डर जोडायचं आहे. लॉक करून घ्या व्यवस्थित, जेणेकरून आपलं शोल्डर एक टीप मारली तर बऱ्याच वेळा उसवतं, त्यामुळं मागं पुढं करून लॉक करून घ्या. त्याच्यानंतर दोन्ही भाग एकसारखे आहेत की नाही चेक करून घ्या, म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा. आपल्याला गोट लावून घ्यायचं आहे, त्यासाठी गोटपट्ट्या पण आपल्याला जर कापड कमी असेल तर जोड देऊन घ्यायचं आहे, आणि नंतर गोटपट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. गोटपट्टी मी घेतलेली आहे 1 इंचाची. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही 1.25 इंचाची पण घेऊ शकता, कारण सुरुवातीला गोट करताना थोडीसं अडचण येते. प्रॅक्टिस झाली तर नंतर नंतर तुम्हाला शक्य होणार आहे, पण सुरुवातीला थोडंसं तुम्ही जास्त रुंदीला पट्टी घेऊ शकता. प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही 1 इंच पट्टी रुंदीला घेतली तरीसुद्धा चालू शकते. त्याच्यानंतर एक साईडला मी असा 1/2 इंच फोल्ड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पट्टी जिथं कमी जास्त झाली तिथं व्यवस्थित लेवल करून घ्या तुम्ही, जेणेकरून गोट मारून झाल्यानंतर आतल्या साईडला पण आपलं फिनिशिंग सुंदर दिसावं, ह्याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर फ्रंट साईडला आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथून पट्टी जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे. 1/2 इंच अंतर ठेवून आपण पूर्ण ह्याला पट्टी जोडून घेणार आहोत. एकसारखं अंतर ठेवा. कमी जास्त जर ठेवलं तर बऱ्याच वेळा गोट कमी जास्त होऊ शकतो किंवा गोट आपला बिघडू शकतो. त्यामुळे जे आपल्या टिपेचं अंतर असतं ना ते नेहमी एकसारखं ठेवा.
त्याच्यानंतर आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत बारीक बारीक, टिपेच्या अलीकडं मारून घ्या. असे जवळ 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 बरेच म्हणजे कट मारून घ्या पूर्ण गळ्याला, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येतो आणि गोट करताना कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही. त्यासाठी हे कट मारून घेणं फार गरजेचं आहे. आता व्यवस्थित शिस्तीत आपल्याला एकसारखा गोट करून घ्यायचा आहे. कारण पूर्ण ब्लाऊजचं फिनिशिंग जे आहे ना ते आपल्या गोटवर अवलंबून असतं. त्यामुळे गोट करताना थोडा शिस्तीत आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला जर तुम्ही करत असाल तर नक्कीच पहिल्यांदा येणार नाही, पण प्रॅक्टिस जर तुम्ही केली ना तर नक्कीच तुमचा गोट खूप सुंदर येणार आहे. तर बघू शकता किती छान आणि एकसारखा असा आपला गोट झालेला आहे तयार. त्याच्यानंतर मागचा आणि पुढचा भाग सेम आहे की नाही आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. जर पाठीमागचा जास्त होत असेल तर कट करून टाका, किंवा पुढचा जास्त होत असेल तर पुढचा सुद्धा तुम्ही कट करून टाकू शकता आणि चारही भाग सेम करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला आता भाई लावून घ्यायची आहे. भाई लावून घेण्यासाठी अगोदर आपल्याला खालच्या साईडला भाईला 1 इंचाचा फोल्ड मारून घ्यायचा आहे. जर बिना अस्तरचा असेल तर त्यासाठी आपल्याला भाई उंची 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यावी लागणार आहे फोल्ड पट्टीसाठी. अस्तरचा असेल तर आपण फक्त अर्धाच इंच घेतो एक्स्ट्रा. तर ह्या भाईला बघू शकता तुम्ही 1/2 इंच मी असं अगोदर टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर कच्ची टीप करून मारून घ्यायची आहे. ब्लाऊज आपला पूर्ण झाल्यानंतर आपल्या दोन्ही बाह्यांना आपल्याला हेमिंग करून घ्यायचं आहे. तर आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे आणि मध्याच्या ठिकाणी आपल्याला कट मारून घ्यायचं आहे. कारण भाई जोडताना हे करणं गरजेचं आहे. बरोबर मध्यभागी आपला तो कट आला पाहिजे आणि नंतर चेक करून घ्या भाई व्यवस्थित पुरती की नाही. आणि भाई जर समजा कमी पडत असेल तर तुम्हाला जोड देणं गरजेचं आहे. पण आता ही भाई जी मी कटिंग केलेली आहे ती व्यवस्थित बसतीये, त्यामुळे अगोदर मी चेक केलेला आहे आणि नंतरच भाई जोडायला सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. आणि टिपेवरतीच टिप येऊ द्या, म्हणजे आपलं फिनिशिंग छान येत राहतं. आतल्या साईडला पण आपला ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. त्यामुळे जसं बाहेरनं सुंदर दिसणं गरजेचं आहे ब्लाऊज, तसंच आतनं पण फिनिशिंग आणि आपला ब्लाऊज छान दिसणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडची पण आपल्याला भाई जोडून घ्यायची आहे. 1/2 इंच अंतर ठेवून व्यवस्थित एकसारखी भाई जोडून घ्या. कमी जास्त अंतर ठेवलं तर बराच वेळा बराच प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे प्रॅक्टिस जर करत राहिला ना तर ह्या गोष्टी सर्व व्यवस्थित होणार आहेत तुमच्या बाबतीत. त्याच्यानंतर आपल्याला कवर शिलाई मारून घ्यायची आहे फिटिंगसाठी. तर अगोदर 1/2 इंच अंतर घेऊन व्यवस्थित टीप मारून घ्या. ह्या साईडला पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर मार्किंग करून घ्या आपल्याला. म्हणजे आता कमरेचं माप मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर छातीचं पण मार्किंग करून घेतलेलं आहे. 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे चेस्टचं. त्याच्यानंतर भाई घेराचं पण मार्किंग करून घ्या.
व्यवस्थित. आणि आपल्या ज्या फिटिंगच्या टिपा आहेत ना त्या सरळ येणं गरजेचं आहे. सरळ आलं तर आपलं आतनं पण फिनिशिंग छान दिसतं आणि फिटिंगला पण ब्लाऊज प्रॉपर खूप सुंदर बसतो. तर व्यवस्थित अशा सरळ टिपा मारून घ्या. आतल्या पण साईडला आपल्याला पाव इंच अंतरावरून किंवा 3 टिपा मारून घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं, बऱ्याच वेळा कस्टमर असतात ना, त्यांचे एखाद्याची तब्येत वाढली तर त्यांना ते ब्लाऊज उसवण्यासाठी टीप आपल्याला 2 किंवा 3 टिपा आतनं मारणं गरजेचं आहे. तर मी आता इथं 2 टिपा मारून घेतलेल्या आहेत. तर ह्या पण साईडला त्याच पद्धतीनं आपल्याला मार्किंग करून मग टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि जिथून सुरुवात होती आणि शेवट होतो तिथं आपल्याला लॉक करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा लॉक नाही केलं तर टीप होऊ शकते. त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवा. लॉक हे नेहमी टीप सुरुवात करताना आणि शेवट करताना करणं गरजेचं आहे. तर बघू शकता किती स्ट्रेट टिपा आलेल्या आहेत. फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. मुंड्याची टिप एकमेकाला जुळलेली आहे व्यवस्थित आणि अजिबात क्रॉस आलेलं नाही. स्ट्रेट येणं आपलं फिटिंग फार गरजेचं आहे. फिटिंगच्या टिपा आणि बाहेरनं सुद्धा आणि आतून सुद्धा ब्लाऊज फिनिशिंगला किती सुंदर दिसतो बघा. तर मैत्रिणींनो, अगदी कमी वेळेत 15 मिनिटामध्ये मी हा ब्लाऊज तयार केलेला आहे. तुम्हालाही कुठं जायची गडबड असेल आणि जर तुम्हाला ब्लाऊज पटकन हवा असेल तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ब्लाऊजची शिलाई करून बघा. खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने फिटिंग येतं. बघू शकता किती कमी वेळेत किती फिनिशिंग सहित आणि किती सुपेरियर असा मी ब्लाऊज शिवलेला आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप फिटिंग आणि फिनिशिंग दोन्हीही सुंदर बसतं. तर अशा पद्धतीनं 15 मिनिटामध्ये मी ब्लाऊज तयार केलेला आहे मैत्रिणींनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला